वेळ लावली जाईल आणि आपण वेळेचं बंधन पाहायचं मित्रांनो. 10:04 झालीत. पहिला चेंडू पडला पाहिजे 10:04 पुढची 20 मिनिटं असतील तुम्हाला. 10:20 पर्यंत ही पहिली 4 षटकं. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू हरेश टू केतन. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पॉवर प्लेचा घेतलाय फायदा आणि विराट कोहली स्टँडला पहिल्या चेंडूवर सलामी देत असताना आलाय चौकार. 4 धावा. केतन पुन्हा एकदा सज्ज असेल. पुढील चेंडूचा सामना करेल. हरेशला आव्हान दिलंय. कट केलाय चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत. वेगाने चेंडूवर आलेत. चेंडू फेकी केली. विकेट किपरकडे कलेक्शन. मात्र एका धावेचं सिलेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. 5 धावा धाव फलकावर. 5 ऑन स्कोरबोर्ड. स्कोरबोर्ड मोठं करण्याचा प्रयत्न असेल. टीम खानिवरे संघ प्रथम फलंदाजी करतायत. पारंपरिक निर्णय घेतला त्या ठिकाणी मानिवली संघानं नाणेफेक जिंकल्यानंतर. पाहता पाहता पहिलं षटक सुरूही झालं. पहिल्या षटकातील पहिले चेंडू एकूण 5 धावा. यावेळी स्टार्ट मध्ये होता संपर्क झाला नाही. स्विंग अँड मिस पाहायला मिळालं. चेंडू निर्धाव. पाहिलं तर याच प्रकारच्या गोलंदाजीची गरज आहे. अचूक टप्पा शोधला पाहिजे. या अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. खरं आता आपल्याला माहिती आहे टप्प्यात आला की कार्यक्रम होतो. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा फसवलंय बॅटर. त्या ठिकाणी मला वाटतं थोडेसे स्वतःवर नाराज आहेत कारण दोन्ही वेळा संपर्क झाला नाही. दोन्ही चेंडू जर पाहिले तर कट कॉपी पेस्ट पाहायला मिळाले. अगदी सेम टू सेम 2 चेंडू हाताळले त्या ठिकाणी हरेशनं. सफल केलंय मात्र असफल. 3 डॉट सलग आणि प्रेशर निर्माण केलाय त्या ठिकाणी पवनवर. कारण आतापर्यंत पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवर 5 धावा आल्या होत्या. त्यानंतर 3 चेंडू डॉट कनेक्शन झालंय. चेंडू चाललाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत. शॉर्ट मिड विकेटला यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल येईल आणि या सिंगल षटक देखील संपेल. षटक क्रमांक 1 समाप्त होत आहे. धावफलकावर बिनबाद 6 विदाउट लॉस. हवेश येत आहेत आणि पुन्हा एकदा पवन असेल. शेवटच्या चेंडूला एक सिंगल. यावेळी चांगला फटका सजवलाय. गॅप मधून चेंडू वेगाने निघून चाललाय. पुन्हा एकदा विराट कोहली स्टँडला सलामी देत असताना या इनिंग मधला येतोय दुसरा चौकार. मागच्या षटकाची सुरुवात जशी झाली ती सुरुवात या षटकाची. पहिल्या चेंडूवर चौकार. जय हनुमान खानिवरे संघ या क्षणाला हल्ला बोल करतोय. पहिल्या चेंडूला 4. पवन सुरुवातीला थोडा अडखत घेत होता. चेंडू हवेत तरंगतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील आणि ड्राफ्ट तिथे जीवनदान दिलं गेलंय पवनला. पहिल्या चेंडूवर 4 ठोकल्यानंतर संधी आली होती विकेटचा कॉलम भरण्याची मात्र ती दवडली. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी झाली चूक आणि खरं तर एक विकेटचं पतन होऊ शकलं असतं मात्र त्या ठिकाणी पवनला मिळालं जीवनदान. एक सिंगल आली आणि या सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचलंय 11. फुल टॉस केलेला चेंडूला चाललाय. चेंडू ऑन साइडला कट केलाय. 3 क्षेत्ररक्षक येत आहेत. एक घेतली दुसरीचा प्रयत्न. 2 धावा देखील आरामात पूर्ण केल्या दोन्ही बॅटर्सनं आणि या 2 धावांनी धावफलक 13 धाव्यांवर जाऊन पोहोचलंय. पाहता पाहता 1.3 षटकांचा खेळ झालाय. अर्थात 9 चेंडू आणि धावफलकावर 13. त्यामध्ये जर पाहिलं तर 3 डॉट चेंडू देखील पाहायला मिळतात. पवनला प्रेशराईज केलं होतं हरेशनं
मात्र ते प्रेशर आता झुगारून दिलंय. हाफ ट्रॅकर, ओ क्या बात आहे, संधी आहे, मात्र त्या ठिकाणी झाली संधीचं सोनं न होता त्या ठिकाणी त्या क्षेत्ररक्षकाने केली चूक. चेंडू पुन्हा एकदा विराट कोहली स्टँडला सलामी देतोय. तीनही चौकार एका झोन मधून जाताना पाहायला मिळाले. धावफलक जाऊन पोहोचलंय ते 17 या अंकावर. जय हनुमान खानिवरे 17 विदाउट लॉस. वॉट अ स्टार्ट. ज्या फ्लाइंग स्टार्टची गरज होती तो फ्लाइंग स्टार्ट मिळालाय टीम जय हनुमान खानिवरे संघाला. नेक्स्ट बॉल पवन. अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द बॉडी, मोठं अपील झालंय. मात्र काय जबरदस्त भावेशनं मिश्रण केलंय. डॉट बॉल. 4 डॉट आतापर्यंत खेळले गेले या इनिंग मध्ये. नेक्स्ट बॉल हरेश सॉरी केतन साठी पुढचा चेंडू घेऊन जातोय. याने कट केलाय ऑन साइडला. पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडूला थांबवतायत. सातत्यानं एका झोन मधून जर आतापर्यंत वॅगन व्हील पाहिला तर ऑफ साइडला एकही फटका खेळला गेला नाही. आतापर्यंतच्या तब्बल 12 चेंडूंमध्ये एकही चेंडू ऑफ साइडला खेळला गेला नाही. टोटली 12 चेंडू ऑन साइडला खेळले गेलेत. त्यामध्ये 3 चौकार आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालेत. 1 डबल आणि 4 सिंगल. धावफलकावर 18 विदाउट लॉस आफ्टर 3 ओव्हर्स. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकाची जबाबदारी दिली गेली आहे मयूरवर. पॅव्हिलियन एंड हे शेवटचं षटक असेल. तिसरं षटक सुरू होईल त्या ठिकाणी मयूर येतोय आणि स्ट्रायकर एंडला बॅटर त्या पाहायला मिळेल तुम्हाला पवन सॉरी केतन. अंतिम चेंडूवर सिंगल दोन्ही वेळा आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडूवर पवननं सिंगल घेतलं, आता केतननं घेतलंय. 18 धावा धावफलकावर. 24 नंबरची जर्सी असलेला हा मयूर. पहिला चेंडू तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. मात्र रनअप मध्ये ट्रबल. पंच सांगतात इट्स अ डेड बॉल. कोणत्या प्रकारचा या ठिकाणी चेंडू काउंट होणार नाही आणि कारण चेंडू थ्रोही झालेला नाहीये. मयूर विचार करतोय कारण ज्या पद्धतीनं 2 षटकांमध्ये 9च्या सरासरीनं 18 धावा धावफलकावर केतन आणि पवननं अंकित केल्यात. इट्स अवे फ्रॉम द ऑफ स्टिक. येस इट इज वाईड. अवंतरची धाव जोडली जाईल. या षटकाची सुरुवात मात्र अवांतरच्या धावेनं झाली आहे. धावफलकावर 19. एक धाव महत्वाची आहे कारण असं म्हणतात मित्रांनो, आनंदाचा एक क्षण, अन्नाचा एक कण आणि क्रिकेट मधला एक रन वाया जाऊ देऊ नका. आणि तो नक्कीच अवांतरची धाव जोडली गेली आहे. येस यावेळी पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर थोडा बाउन्स होत गेलाय विकेट किपरच्या हातांमध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता होती. क्या बात आहे. थोडंसं कम्पेन्सेट केलं स्वतःच्याच गोलंदाजीवर. पहिल्या चेंडूवर एक जी अवांतरची धाव आली होती ना तिची नुकसान भरपाई करत असताना मयूरनं डॉट चेंडू फेकलाय. प्रेशर पुन्हा एकदा बिल्डअप केलाय. हो कट केलाय ऑन साइडला. पुन्हा एकदा स्क्वेअरला क्षेत्ररक्षक येत आहेत. एक सिंगल मिळेल त्यापेक्षा अधिक काय मिळणार नाहीये. 20 धावा धावफलकावर आतापर्यंत अंकित होत असताना टीम जय हनुमान खानिवरे आजचा खऱ्या अर्थानं शनिवार आणि या शनिवार हनुमंतरायाचा वार. पाहूया जय हनुमान खानिवरे संघाला जय हनुमान हनुमंतरायाचा आशीर्वाद मिळेल का. ओमकार स्पोर्ट्स मानिवली संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. कदाचित मागच्या 2 दिवसात इथे खेळ पाहिला असावा. सातत्यानं पवन आहे ना सातत्यानं बीट होतोय. आतापर्यंत पवन हा 4था चेंडू डॉट खेळलाय. विचार केला तर 4 चेंडू या फॉर्मॅटमध्ये डॉट. मी तर म्हणते विकेट समान आहे कारण हा अगदी शॉर्टेस्ट फॉर्मॅट आहे आणि हा फास्ट फॉर्मॅट आहे. इथे डॉट चेंडू अतिशय महत्वाचा. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द ऑफ स्टिक चाललाय चेंडू जाऊ दिलाय त्या ठिकाणी पवननं. अवांतरची धाव. या षटकातली ही दुसरी अवांतरची धाव. वाईड. मला वाटतं मागच्या 2 षटकांमध्ये जी काही शिस्तबद्ध मारा झाला होता एकही अवांतर आली नव्हती. मात्र या षटकात 2 वाईड फेकले तर मयूरनं. कारण वाईट चेंडू काय करतोय तर तुमचा प्रेशर बिल्डअप केलेला असतो, तो प्रेशर रिलीज करण्याचं काम करतोय. कारण 2 डॉट होते पण 2 वाईड आलेत म्हणजे त्या चेंडूंवर धाव आली. आणखी एक अवांतर. विचार केला तर एक डॉट चेंडूला कम्पेन्सेट करतायत टीम जय हनुमान खानिवरे. कारण वाईट येत आहेत, फुकटच्या धावा येत आहेत, प्रेशर कमी होत आहे. या षटकात केवळ 3 व्हॅलिड बॉल्स आहेत, फेअर बॉल्स आहेत आणि 3 वाईड आहेत. हे षटक संपलं असतं येवना मग 3 वाईड चेंडू फेकले गेलेत. 3 अवांतर धावा. मला वाटतं पुन्हा एकदा पंचांना काम दिलंय. पंच पाहतात आमच्याकडे. चौकार आलाय मित्रांनो वाईटच्या द्वारे. 4 वाईड चेंडू त्या ठिकाणी
आणि 4 वाईड आले तर त्या ठिकाणी सांगतायत संघनायक मित्र चेंडू मारला तरी चालेल पण तो व्हॅलिड असला पाहिजे. आपण त्याच्या धावा दिल्यानं एक चेंडू देखील वाढतो आणि एक धाव देखील वाढली आहे. धावफलक जाऊन पोचलंय ते 23-23 विदाउट लॉस. व्हॉट अ स्टार्ट टीम जॅनवान खानिवरे. पुन्हा एक वाईड. पंजा उघडलाय नशिबाचा. टीम खानिवरे संघासाठी 5 धावा फुकटच्या या षटकात. केवळ 3च चेंडू झालेत आतापर्यंत. फेकलेत 8 चेंडू. हे षटक पूर्ण व्हायला मला वाटतं स्लॉट कमी पडेल कारण आज 3च स्लॉट राहिलेत या षटकाच्या त्या कॉलममध्ये. मला वाटतं हे स्लॉट दुसरं स्लॉट यूज करायला नाही लागो म्हणजे झालं कारण आतापर्यंत 5 अवांतर चेंडू. यावेळी मात्र बॅटरला संधी आहे मित्रा. तुला चेंडू खेळण्यासाठी येणार मात्र पवनला टायमिंग करावं लागेल कारण यावेळी फेकला जाईल फुलटॉस. येस मला वाटतं आणखी एक घ्या षटकार. षटकार आलाय वाईटच्या माध्यमातून. 6 धावा वाईटच्या. चेंडू फेकलेत 9. हे षटक पूर्ण व्हायला किती वेळ जाईल मित्रांनो. आपल्याला 20 मिनिटं दिलीत पहिली 4 षटकं फेकायला. आपण जर पाहिलं तर 6 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अवांतरच्या. एच अँड टेकन. येस इट इज फर्स्ट विकेट फॉर टीम मानिवली. शेवटी ते यश मिळालंय. ज्या विकेटची वाट आम्ही पाहत होतो, ज्या ब्रेक थ्रूची वाट आम्ही पाहत होतो, तो ब्रेक थ्रू शेवटी दिलाय. मला वाटतं मयूरनं खूप सारे प्रयत्न केले त्यासाठी. 6 वाईट चेंडू फेकले आणि मग कुठे जाऊन त्या ठिकाणी एक विकेटचं पतन या ठिकाणी झालंय. मयूर यावेळी यशस्वी होतोय पहिला धक्का देण्यासाठी टीम खानिवरे संघाला. स्ट्रायकर एंडला आणि या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ओव्हर स्लॉटमध्ये एकच स्लॉट राहिलाय. आम्ही 4थ्या ओव्हरचा देखील स्लॉट वापरू शकतो नो डाऊट पण हे षटक खूप लांबलंय नक्की आहे. अतिशय लांबलेलं षटक हे. कदाचित या चेंडूवर सोमनाथ काय करतोय पाहूया. लेफ्ट हँड बॅटर आहे. यावेळी ऑन साईड म्हणजे आता पूर्वीची ऑफ साईड कदाचित आम्हाला धावा येताना पाहायला मिळतील का कारण आत्तापर्यंत सगळ्या धावा ऑन साईडला आलेल्या आहेत. जर आपण रोहित शर्मा स्टँड एंडचा विचार केला त्या ठिकाणी स्ट्राईकचा एंड विचार केला तर. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. वेळ घेतला जातोय. मयूर पुन्हा एकदा घेऊन जातोय या षटकातील 3रं षटक की जे खूप लांबलंय आणि या 3ऱ्या षटकातील पुढचा चेंडू. राऊंड विकेट. यावेळी मिश्रण पाहायला मिळालं. निघून गेलाय चेंडू विकेट किपरच्या हातांमध्ये. गुड कलेक्शन पाहायला मिळालं. डॉट बॉल. या षटकाची गंमत जर पाहाल ना मित्रांनो तर 3 डॉट चेंडू फेकलेत. एकावर विकेट एकावर सिंगल आली आहे मात्र 6 वाईड देखील आलेत. 7 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. त्यात फक्त बॅटनं आली 1 आणि घ्या 7वा वाईड फेकला जातोय. 7 चेंडू आणि हे 5. मला वाटतं या ठिकाणी 5च चेंडू झालेत आणि 12 चेंडू फेकलेत आतापर्यंत. हॅलो हॅलो माईक चेक. या ठिकाणी विकेटचं पतन झालंय अंतिम चेंडूवर आणि मयूरनं या षटकामध्ये फेकले 13 चेंडू मात्र त्यामध्ये 7 वाईड. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो. 3 षटकं संपली तर आमच्या पॅव्हेलियन एंडनं पुढची 2 षटकं होतील ती रोहित शर्मा स्टँड एंडनं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय येत आहेत. हॅलो. धावपलकावर
26 धावा पाहायला मिळतात. 26 लॉस ऑफ 2 इम्पॉर्टंट विकेट्स. सोमनाथ अँड पवन इन द डगआउट. आणि आता केतन आणि अक्षय. केतन आणि पुढचं षटक, पहिलं षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं 6 धावा दिल्या. मात्र पुन्हा एकदा चौथ्या षटकाची जबाबदारी घेऊन हरीश त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज आहेत. स्ट्रायकर एंडला केतन. चौथ्या षटकाला होईल सुरुवात. मित्रांनो वेळ किती घेतलाय तुम्ही जरा पाहावं लागेल. 10:19 म्हणजे तब्बल 15 मिनिटं तुम्ही 3 षटकं टाकण्यासाठी घेतलेली आहेत. ही षटक 5 मिनिटात तुम्हाला पूर्ण करावं लागेल. क्षेत्ररक्षण करणारी टीम याचं नोंद घ्या. हरीश 2. केतन. केतनच्या बॅट मधून आपल्याला धावा पाहायला मिळाले 5. पहिला चेंडू कट केलाय ऑन साइडला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. होईल का चूक? होणार नाही. आणि त्या ठिकाणी 2 धावा आरामात पूर्ण करत असताना ही जोडी दोन धावा पहिल्या चेंडूवर हरीशच्या. आणि या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचते. संधी आहे आणि मस्त अंदाज. आणि या अंदाजातच झेल पूर्ण केलाय. केतनची विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूपासून केतन मैदानावर होता. मात्र यावेळी जावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. सॉरी, डगआउटच्या दिशेला चाललाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल. उमेश. पहिल्या चेंडूवर 2 आल्या. मात्र दुसऱ्या चेंडूवर कमबॅक करत असताना हरेशनं सांगितलं येस मी देखील कमबॅक करू शकतो. आणि विकेटचं झालं पतन. धाव फलकावर 28 धावा. हरीशनं दिलं यश मिळून. त्या ठिकाणी हरीशच्या स्लॉटमध्ये देखील एक विकेट पाहायला मिळते. पवन त्या ठिकाणी मयूरला 2 विकेट मिळाल्या. तर म्हणजे एक चांगला फटका सजवलाय. मिड विकेटला चेंडू निघून गेलाय. 4 धावा. 32 धावा धावफलकावर आतापर्यंत. चौथं षटक मार्गस्थ आहे. चौथ्या षटकातील 3 चेंडू अतिशय सुरेखा हातात असताना हरेश एकही आव्हान तर दिला नाही. कारण मागच्या षटकात तब्बल 7 वाईड्स मला वाटतं पूर्ण इनिंग मध्ये होत नाही एवढे एका षटकात पाहायला मिळाले. मला वाटतं त्या ठिकाणी अपील तर केलं. मात्र येस त्या ठिकाणी हरकत झाली. बॅट आणि बॉल मध्ये निघून जावं लागेल. आणि मला वाटतं पवन उमेश कोणत्या प्रकारचं खाता न खोलता त्या ठिकाणी 4 धावा आल्या होत्या बॅटमध्ये पण जावं लागेल लवकरच. एका संधी निर्माण झाली होती. आश्वासन दिलं होतं टीमला. मात्र पुढच्या चेंडूवर एज आणि विकेट किपर कोणती चूक करणार नाहीत. विकेट किपरनं आतापर्यंत दुसरा चांगला झेल टिपला. आणि नरेश नेक्स्ट बॅटर. नरेश नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडला हरेशचं हे षटक जबरदस्त. 2 विकेट्स 4 चेंडूंवर 6 धावा. यावेळी आणखी चांगला चेंडू डॉट. जबरदस्त. पहिल्या षटकातही 6 त्या ठिकाणी खर्च केल्या होत्या. आताही 6 खर्च केल्यात पण 2 विकेट्स. यावेळी चांगला संपर्क पाहायला मिळतोय. बघूया काय घडतंय त्या ठिकाणी. आणि 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री ऑफ 4 धावा. षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांती धाव फलकावर जर पाहिलं तर तब्बल 36 धावा. 36 लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गडी गमावलेत. आणि 4 गडी गमावत असताना टीम खानिवरे संघानं 36 लावल्यात धाव फलकावर. 36 लॉस ऑफ 4 विकेट्स. जय हनुमान खानिवरे बॅटिंग फर्स्ट इन दिस मॅच. अंतिम षटक घेऊन कोण येते पाहूया. गीतेश. स्ट्रायकर एंडला त्या ठिकाणी अक्षय. पहिला चेंडू ऑन दी राईस. क्षेत्ररक्षक येतील का त्या ठिकाणी. झेल घेणं
टाळून त्यांनी चेंडू अडवण्याला जास्त प्रायोरिटी दिली आणि एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण झाली. धावफलकावर 37 रन्स. पाचवं षटक सुरू झाले मित्रांनो. या पाचव्या षटकामध्ये पाहूया किती धावा लुटतायत टीम खानिवरे. या ठिकाणी पाहायला मिळतोय आप ट्रॅकर कट केलाय ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक एक सिंगल. चला पुढील सामना ज्या दोन टीमच्या दरम्यान होणार आहे त्या दोन टीमसाठी कॉलिंग असेल. आपण हे इनिंग संपण्यापूर्वी टॉस का बॉस कडे त्या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी नो बॉल क्या बात आहे. यस सर ओव्हर स्टेपिंग त्या ठिकाणी ओव्हर स्टेपिंग केलंय आणि या ओव्हर स्टेपिंग साठी फ्री हिट असेल. नो बॉल आणि नो बॉलवर मिळणारा फ्री हिट. यावेळी जाऊ दिलाय चेंडूला डाऊन द लेग वाईट बॉल. श्री गणेश तोंडली विपक्षात जय हनुमान कान्होळ बी. काय करायचं सॉरी लॉट्स थोडे चेंज आहे. सचिन 11 झुगरेवाडी विपक्षात जय बजरंग मोघर ए. चला दोन्ही संघ हे षटक संपण्यापूर्वी आपण इथे हजर व्हा. जसे षटक संपेल तसं दुसऱ्या षटकाची देखील दुसऱ्या मॅचची नाणेफेकी या ठिकाणी पाहायला मिळेल. सचिन 11 झुगरेवाडी विपक्षात जय बजरंग मोहगर. कट केलाय चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली झाली चूक. चुकीला माफी नाही. दुसरे धाव मिळेल का मिळणार नाही मित्रांनो. झेलबाद नाही होऊ शकला धावबाद केले गेले. ज्या बॅटरवर विश्वास होता त्या बॅटरला अर्थातच मला वाटतं त्या ठिकाणी अक्षयला माघारी धाडलंय. बॅक टू द पवेलियन. नेक्स्ट बॅटर गुरुनाथ मैदानाच्या आतमध्ये अनुभवी बॅटर. पाहूया काय करतंय खानिवरे टीम. सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना खेळत असताना त्यांना फोर्स केलं गेलं प्रथम फलंदाजीसाठी कारण नाणेफेकीचा कौल त्यांच्या विपक्षात गेला. मात्र आतापर्यंत धावफलकावर जर नजर टाकली तर धावा 42 एज अँड टेकन. आय थिंक जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे टीम मानिवली संघाची. कारण जर एक मयूरचं षटक ते सोडलं ना तर खूप छान गोलंदाजी राहिली आहे त्या ठिकाणी मानिवली टीमची. शिल्लक आणि यासाठी नवीन बॅटर तनू मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी चांगला फटका सजवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतात. डीप मध्ये एक घेतली दुसरी घेतली दोन पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न केला जाईल मात्र मिळणार नाही. 2 धावा मिळाल्या अंतिम चेंडूवर. 44 विजयासाठी 45 धावांचं लक्ष ठेवलंय टीम जय हनुमान खानिवरे संघानं. ओमकार स्पोर्ट्स मानिवली संघासाठी प्रथम गोलंदाजी केली. 45-44 धावांपर्यंत रोखलं गेलंय. आता निर्धारित 5 षटकांमध्ये 9च्या सरासरीने या 45 धावा पूर्ण कराव्या लागतील टीम ओमकार स्पोर्ट्स मानिवली संघाला. कसा राहील चेस होतील चेस की होतील डिपेंड पाहायला मिळेल. सेकंड इनिंगमध्ये कॉम्बॉक्समध्ये थोडा होईल परिवर्तन. आणि मी निमंत्रित करतोय आमचे शहापूरचा आवाज अर्थात आमचे साथी समालोचक फजल शेख सर. चला नाणेफेकीसाठी सचिन 11 झुगरेवाडी यांच्या विपक्षात जय बजरंग मोघर ए. चला जास्त विलंब करू नका. आपण लाईव्ह मॅचेस पाहत असाल तर आयोजकांना सहकार्य करा. वेळेत या वेळेत खेळ करा वेळ तुमचा सन्मान करेल हे आमचं नेहमीचं टॅगलाईन आहे. आणि आपण या आणि क्षेत्ररक्षणही लगेच सजवून घ्या टीम मानिवली. थँक्यू सो मच.
हॅलो हॅलो. धन्यवाद हेमंत सर, खूपच सुरेख आवाज तुम्ही ऐकलं या स्पर्धेमध्ये. नक्कीच सेकंड इनिंग मध्ये तुम्ही पाहायला मिळाल. हॅलो फजल सर, एक मिनिट. हॅलो हॅलो माईक. यानंतरची जी मॅच आहे दोन्ही संघांना विनंती आहे, जर आपण उशीर आले तर एक एक ओव्हर कमी करण्यात येईल. नक्कीच मित्रांनो, जर लाईव्हला 10 किकच्या माध्यमातून जर आपण ही स्पर्धा पाहत असाल तर नक्कीच लवकर येण्याची कृपा करा, कारण की स्पर्धा अप्रतिम आहे. तर स्पर्धेमध्ये तुम्हाला जर लवकर येऊन याल तर चांगल्याच ओव्हरच्या मॅचेस तुम्हाला खेळण्यामध्ये मिळतील. जर लेट आले तर एक एक ओव्हर कमी करण्यात येईल. दोन्ही संघांना विनंती. यानंतरची मॅच सचिन 11 झुगरेवाडी विपक्ष जय बजरंग मोहगर ए. दोन्ही संघाने लवकरात लवकर येण्याची कृपा करावी. ग्रामस्थ मंडळ काकडपाडा व सिद्धिविनायक स्पोर्ट्स काकडपाडा आयोजित आपण स्पर्धा पाहतो. काकडपाडाचा विचार केला तर गाव थोडा दूरवर आहे, पण नक्कीच नावेगाव यांचं हे मैदान आणि या मैदानावर ही स्पर्धा आपण पाहतोय. नक्कीच त्यांचं सुद्धा विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी असेल, कारण की त्यांच्या या मैदानावर ही स्पर्धा आपण पाहतो. पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वातील तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील पहिली मॅच. धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये धावा झाल्यात 44 आणि 45 धावांचं आव्हान पूर्ण पार पाडण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज आपण पाहतो, विकी आणि तनय. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सर्वप्रथम मुरबाड तालुक्याचा विचार केला तर ज्या मैदानावर जातो त्या मैदानावर एक वेगळंच पाहायला मिळतं सर. दोन्ही एंडने या स्पर्धेमध्ये खेळण्यास चान्स मिळते. नक्कीच आपल्या तालुक्याचा विचार केला तर एकच एंडने स्पर्धा असते, एकच एंडने गोलंदाज करू शकतो. पण ह्या मुरबाड परिसराचा विचार केला तर नक्कीच दोन्ही एंडने गोलंदाजी होत असते. प्लस 10 वाजता म्हणलं तर 10 वाजता स्पर्धा चालू होते. हे सर्वप्रथम मुरबाड क्रिकेट असोसिएशनचं एक शिस्तीचं नियम आहे आणि ते नियम या परिसरात पाहायला भेटते. अप्रतिम स्पर्धा, स्पर्धेचं निवेदन अप्रतिम. आयोजकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. चला मित्रांनो, जे दुसरे मॅच आहे दोन्ही संघाने तयार राहायचे आणि लवकर देण्याची कृपा करावी. मॅचला सुरुवात होईल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला भेटतोय तनू याचं पहिलं षटक. नक्कीच पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचेल त्यानंतर मॅचला सुरुवात होईल. पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला गेलं तर नक्कीच मला तरी वाटतंय जगदीशजी दुधकर सर आणि त्यांचे सहकारी मित्र आणि तसेच आमचे प्रसिद्ध भावड्या हे सुद्धा पाहायला भेटतील. पंचाच्या भूमिकेमध्ये 3 पंच. जगदीश दादांचा विचार केला तर आताच सिंधुदुर्ग प्रीमियर लीग मध्ये अप्रतिम कामगिरी त्यांची राहिली. पंचाच्या भूमिकेमध्ये पहिला चेंडू विचार केला तर पहिला चेंडू नक्कीच वाईट चेंडू पाहायला भेटतो. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात झाली. पहिला चेंडू स्पर्श करत असताना पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, पण या ठिकाणी सेकंड इनिंगला सुरुवात झाली. पहिला चेंडू वाईट पाहायला भेटला, कारण की गोलंदाज ज्यावेळेस मॅच चालू व्हायच्या पहिले या ठिकाणी आला होता, थोडासा रनअप घेताना पडला होता आणि तोच गोलंदाज मला पाहायला भेटतोय. हा चेंडू पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला भेटतोय. पहिले पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. धावा कमी आहेत, 5 षटकामध्ये त्या रोखायचे आहेत. पहिले 2 चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला तर दोन्ही चेंडू वाईट पाहायला भेटलेत. पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू ऑफ ट्रॅकर ऑफ साईडच्या दिशेने उडवला. क्षेत्ररक्षक आहे, धावतोय पळतोय. थोडासा फंबलिंग पाहायला भेटला. बघता बघता त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केलंय. धावसंख्येचा विचार केला 3 धावा स्कोअर बोर्डवर. अप्रतिम स्पर्धेचं नियोजन आणि आंतरराष्ट्रीय जे खेळाडू सर्वांना आवडतात
त्यांच्या नावाचं स्टँड आपण पाहतो. 3 स्टँड आहेत. महेंद्रसिंग धोनी स्टँड, रोहित शर्मा स्टँड आणि सर्वांचा आवडता खेळाडू म्हणजे विराट कोहली स्टँड. डावकर आताचा फलंदाज स्ट्राईक रेट वर आलाय, पाहूया. अप्रतिम चेंडू, स्लोवर गतीचा चेंडू, फलंदाजाला काहीसा समजला नाहीये. बॅट त्याने फिरवली पण चेंडू मात्र थोडासा स्लोवर गतीने आला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसवला. 2 चेंडू बॅक टू बॅक वाईट आले होते. त्यानंतरच्या चेंडूवर 1 धाव घेतली आणि आता हा चेंडू अप्रतिम चेंडू, पॉवर प्लेचं षटक आहे. कुठलेही मोठे फटके मारून द्यायचे नाही, हा धाडस असेल गोलंदाजाचा. पुढचा चेंडू, अप्रतिम फटका सजवलाय. टप्प्यात आला, कार्यक्रम होणारच आणि कार्यक्रम झाला आता मात्र 4 धावांसाठी चौकार. गोलंदाजाचा स्वागत से करूंगा मैं इसका स्वागत, आणि स्वागत आता मात्र 1 चेंडू दाड आल्यानंतर पुढच्या चेंडूवर आक्रमण केलेला आहे. पुढचा चेंडू फुल टॉस आहे. फुल टॉस वसूल करणार की काय, आणि आता मात्र पाहायला भेटतोय पुन्हा एकदा बॅक टू बॅकचा दुसरा चौकार पाहायला भेटतोय. तनयच्या बाटलीतून हा चौकार पाहायला भेटतोय. डावखुरातीच्या फलंदाज जेव्हा जेव्हा स्ट्राईकला येतात तेव्हा तेव्हा मात्र घातकच ठरतात. टेनिस क्रिकेट जगताचा विचार केला तर अनेक खेळाडू आहेत आणि त्यातील आता मात्र हा तनय सुद्धा पाहायला भेटतोय. पहिला चेंडूचा अभ्यास केला, त्यानंतर 2 चौकार आले. तिसरा मारेल की काय पाहूया. आणि ऑफसाईडच्या दिशेने दिशा दिली चेंडूला. फाटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय, चेंडू अडवलेला आहे. तत्पुरता या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 धावाने विचार केला धावसंख्या स्कोअरबोर्ड वर. मानिवली संघाची 13 धावसंख्या, स्कोअरबोर्ड वर 13 धावा पाहायला भेटतात. पुढील चेंडू पाहूया. पुन्हा एकदा ऑफ साइडला मारायच्या नादामध्ये हा चेंडू थोडासा दूरवर ठेवला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला ना, उसका ना मेरा अब हो गए तेरा. समीकरण असेल उर्वरित 24 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. आता बघूया गोलंदाजी ट्रॅकवर दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण येईल आपल्याला पाहायला मिळेल. नैतिक नक्कीच मुरबाड परिसरामध्ये आलो आणि नक्कीच या स्पर्धेला आज मात्र 4 चण लावण्यासाठी आम्हाला आयोजकांनी जी संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. यंगस्टर खेळाडूंना घेऊन आज मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत संघ आपण पाहतो. आज प्रत्येक गावाचा विचार केला, प्रत्येक गावामध्ये स्पर्धा चालू आहे आणि प्रत्येक गावाचा विचार केला तर प्रत्येक गावात 2 ते 3 संघ आहेत. त्या कारणास्तव आपण पाहतोय ज्याला संधी मिळते त्याने संधीचं सोनं करावं, तेच प्रत्येक गावामध्ये चालू आहे. यंगस्टर खेळाडू आणि यंगस्टर खेळाडूंचा भरणा असलेला संघ आज मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. खानिवली संघ मैदानाच्या आतमध्ये तर मात्र फिल्डिंग करत आहे. प्रथम फलंदाजी करत असताना 5 ओव्हर मध्ये 44 धाबा गेला आणि 45 धाबांचा आव्हान आहे. हा चेंडूचा विचार केला, थोडा लेग स्टंपच्या दूरवर राहिला चेंडू. पंचांचा इशारा आलाय, वाईट चेंडू पाहायला भेटतोय. कुठेतरी प्रयत्न करतात यंगस्टर खेळाडू, गल्ली गल्लीमध्ये अंडरआर्म क्रिकेट खेळणारे खेळाडू आज मात्र ओरम क्रिकेट मध्ये जास्तीत जास्त फोकस करतात कारण की तो क्रेज झालाय. पुढील चेंडू पाहूया. हा चेंडू मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू होता. स्ट्रेट ड्राईव्ह फाटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कुठली चुकी होणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. पुन्हा एकदा एकच धाव
आणि आता मात्र एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावणार. धावसंख्या स्कोअर बोर्डवर 15 धावा आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा डावखुराचा खेळाडू आला. पुन्हा एकदा थोडासा आता मात्र फिल्डिंग मध्ये चेंजेस पाहायला मिळेल. व्यूहरचना मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये यष्टीरक्षक पूर्ण फिल्डिंग चेंज करताना पाहायला भेटतोय. जे मात्र पट्टीच्या आतमध्ये दादा विनंती आपण बाहेर थांबा. बाहेरून मॅचचा आनंद घ्या. डावखुरा फलंदाज त्याचा बाटीतून 2 चौकार आले. आतापर्यंत पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र विचार केला अप्रतिम चेंडू. नक्कीच त्याला मात्र पायाला बेड्या लावून ठेवावं लागलं. अशा प्रकारे चेंडू टाकलाय. ज्या फलंदाजाने 2 चौकार मारले त्याला मात्र आता मात्र या यंगस्टर खेळाडू चांगले चेंडू टाकतोय. पुढील चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू टाकलाय. लाजवाब गोलंदाजी. दुसरं षटक टाकण्यासाठी आला. पहिला चेंडू वाईड आला होता पण त्यानंतरचे चेंडू आता मात्र सर्वांना दाखवून देतो का मी टाईट गोलंदाजी करू शकतो. आता मला अंडरम क्रिकेट आवडत नाहीये. आता मला ओरम क्रिकेट खेळायचंय. मला मात्र आता एक आपल्या संघाचं नाव पुढे करायचंय. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू टाकलाय. बॅकअप खूपच सुरक्षित रक्षण पाहायला भेटलं या ठिकाणी. गली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतो तो सुद्धा एक यंगस्टर खेळाडू आहे. आज मात्र लाजवेल. सर्वप्रथम मुरबाडचा विचार केला तर मुरबाड तालुक्यातून एक ओपन क्रिकेट खेळण्यासाठी सर्वप्रथम यंगस्टर खेळाडू शिरगाव मधून आला आणि त्या खेळाडूचं आता मात्र नावच खूपच मोठं नाव झालंय. फिरकीचा जादूगर म्हणून ओळखला जाणारा खेळाडू दर्शन शिंदे. कोण विसरू शकत नाही त्या खेळाडूला. जणू काय आता सुद्धा त्याला म्हणू का छोटाच आहे. त्याची हाईट होत नाही पण गोलंदाजी टाईट करतो तो. भोपाळ प्रीमियर लीग सुद्धा त्याने गाजवली. म्हणजे त्याला ज्या वर्षी सुरुवात मिळाली स्टार्ट झाला त्याचा आणि तिथून जो मात्र आतापर्यंत त्याचा क्रिकेटचा प्रवास अप्रतिम आहे. पाहूया पुढचा चेंडू आता. नक्कीच पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला भेटतो. मला तर वाटतं हा गोलंदाजांना डावकर आता गोलंदाजांना चांगले चेंडू टाकतोय. रायटी हाताचं जे मात्र फलंदाज आले त्यांना मात्र थोडासा ब्रेक चेंडू होतो त्याचा आणि वाईट चेंडू पाहायला मिळतोय. 17 धाबा स्कोअर बोर्डवर पाहतो आपण. षटक क्रमांक दुसरं चालू आतापर्यंत विचार केला. हा चेंडू मात्र उडवलाय. लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू निघून जातोय. हा येतोय काकडवालच्या या स्पर्धेमधला कडक कडक षटकार. नक्कीच आता मात्र या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोअर बोर्डवर धावा होत्यात 23 धावा. चांगली गोलंदाजी करत होता. एक मोठा फटका आला. पुढचा चेंडू. हा चेंडू नक्कीच पायावर चेंडू आदळला आणि त्या चेंडूवर मात्र एक लेग बायची धाव मात्र पाहायला मिळेल. 24 धावा स्कोअर बोर्डवर पाहायला भेटत. षटक क्रमांक मला तर वाटतं दुसरं कंप्लीट झालंय. समीकरण असेल उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये धावा करायचे आता 21 धावा. 18 चेंडू 21 धाबा या डिफेन्स होतील की नाही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. तत्पुरता चला दोन्ही संघ आपण सुद्धा तयार राहायचे. सचिन 11 जुगरेवाडी विपक्ष जय बजरंग मोहगर ए. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज भागवत पाहायला भेटतोय. छोटा पॅकेट बड़ा धमाका करेगा की नहीं पाहूया. पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने फक्त दिशा दिली. चेंडूला क्षेत्ररक्षक आहे.
एक धाव कंप्लीट करतोय, दुसरी धावेची पूर्तता, दुसरी धाव होते. MS इलेव्हन वाघचवाडी या संघाचे स्पॉन्सर भूषणजी भोईर साहेब हे उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. पुढचा चेंडू खूपच सुरेख असा फटका सजवला, लाजवाब फिल्डिंग पाहायला भेटत्या, त्यावर मात्र एक ही धाव. मोहगर गावचे आमचे भूषणजी भोईर साहेब यांनी प्रस्तुत केल्या, तर मात्र या संघाला मात्र स्पॉन्सरशिप केलंय. तो संघ सुद्धा इन ऍक्शन मध्ये पाहायला भेटेल. आपलं हार्दिक स्वागत आहे दादा, आपण आला या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. आपलं हार्दिक हार्दिक स्वागतम सुस्वागतम. सत्तावीस धाबा स्कोअर बोर्डवर पाहतो आपण. स्पर्धेचा विचार केला तर नक्कीच अप्रतिम स्पर्धा. 1 जानेवारी या स्पर्धेला सुरुवात झाली आणि अंतिम दिवस 4 जानेवारी या स्पर्धेचा. पुढचा चेंडू ऑफसाइड यॉर्कर होता, खोदून काढला. क्षेत्ररक्षक आहे, आता मात्र चुकी होणार नाहीये. सलामीचा फलंदाज अप्रतिम कामगिरी करत होता, त्याला मात्र बाद करण्यामध्ये सक्सेसफुल ठरला यंगस्टर खेळाडू. नक्कीच राहिली तर म्हणजे विचार केला तर नक्कीच 11 धावांवर तो बाद झाला आणि विकी मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतो 11 धावांवर. 27 धावा स्कोअर बोर्डवर. गोलंदाजाचा विचार केला तर वयाच्या 12 वर्षामध्ये आता गोलंदाजी करतोय नवीन आलेला फलंदाज भावेश, आणि भावेश याला सुद्धा अप्रतिम चेंडू टाकलाय. ईस्टर्न वरून निघून जातोय चेंडू. आज मात्र वय माझं कमी आहे, पण मला संधी दिली आणि त्या संधीचं सोनं मला करायचंय. नक्कीच लोवर फुल्ड चेंडू पुन्हा एकदा फटका फसला, खेळाडू गालामध्ये असला, कारण की हा धक्का दुसरा बसला. काय गोलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये, लाजवाब गोलंदाजी चालू आहे. आज मला अंडरम क्रिकेट सोडून ओरम क्रिकेट मध्ये हा चान्स मिळालाय, तर हा चान्स मी गमावणार नाहीये. त्या चान्स मी सोनं करणार आहे आणि ते मैदानाच्या आतमध्ये करून दाखवतोय. विचार केला या गोलंदाजाचा. भागवत पहिल्या चेंडूवर 2 आला, त्यानंतर 1 धाव दिली, त्यानंतर विकेट, पुन्हा डॉट आणि पुन्हा विकेट. काय गोलंदाजी करतोय. पुढील चेंडू पाहूया. हा चेंडू हलकासा कट केला, क्षेत्ररक्षक येतो चेंडू परत 1 धाव कंप्लीट होतोय. चेंडू आडवेल, गॅदर करेल, पुन्हा फेकी, पुन्हा गॅदर होईल. तत्पुरता घेतल्या गेल्यात या 2 धावा आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 1 रन शॉर्ट आहे. ओके ओके, ओव्हर कंप्लीट आहे. ओके, 29 धावा स्कोअर बोर्डवर. 3 षटकांचा विचार केला स्कोअर बोर्डवर धावा 29 लागले, तर उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायचे धावा 16. 12 चेंडू 16 धावा करायचे गोळा. पाहूया होतील की काय मैदानाच्या आतमध्ये. आता विचार केला तर या गोलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी केली. रोहित शर्मा स्टँड कडून आता मात्र 4थं षटक टाकलं जाईल आणि गोलंदाज विक्रम पाहायला मिळेल. विक्रम करावा लागेल विक्रम याला, कारण की या गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी केली. फक्त 5च धावा दिल्या आणि 2 विकेट घेतल्या. पहिल्या षटकाचा विचार केला तनुवाला गोलंदाजीसाठी त्याने 13 धावा दिल्या. पॉवर प्लेचं पहिले षटक होतं. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज
नैतिकाने गोलंदाजी करत असताना 11 धावा दिल्या आणि तिसरं षटक टाकण्यासाठी भागवत अप्रतिम गोलंदाजी पूर्ण मॅच मध्ये आणण्याचं काम केलं आणि पुन्हा एकदा आता मात्र या ठिकाणी चौथं षटक टाकण्यासाठी विक्रम आला. तर विक्रमला विक्रमी गोलंदाजी करावी लागेल कारण की 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायचे आहेत गोळा या 16. विक्रम याला विक्रमी गोलंदाजी करावी लागेल तर आपला संघ मात्र ही मॅच मध्ये फर्स्ट मॅच जिंकून सेकंड राऊंड मध्ये जायचं असेल तर कारण की 12 मध्ये 16. चला थोडं फास्ट केलायचे पंच. पहिला चेंडू फोल्डर चेंडू ऑफ साइडच्या दिशेने फटका फसलेला आहे आणि या ठिकाणी झेल सुटलेला आहे. झेल छूटा और छोटे गेंदबाज का दिल टूटा कारण की एक सोपी कॅच होती. ऐन मुमेंटला जर अशा प्रकारे तुम्ही झेल सोडाल तर नक्कीच स्पर्धेतून बाहेर जाऊ शकता कारण की ज्या खेळाडूचा झेल सुटणं तो घातक असतो. या खेळाडूचा झेल सोडला त्याने एक षटकार त्याच्या बॅटीतून आलेला आहे कारण की यंगस्टर खेळाडूंना घेऊन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये स्पर्धा खेळता आणि त्या स्पर्धेमध्ये अशा प्रकारे चुका तुमच्याकडून होतात ना. फैजल सर 1 मिनिट फक्त एक सूचना आहे आयोजकांची की कान्होळ टीम आजच्या स्लॉटमध्ये खेळते मात्र त्यांच्याकडे घरगुती कार्यक्रम असल्यानं आयोजकांना त्यांनी विनंती केली आणि त्या विनंतीनुसार ते आपण चौथी मॅच खेळतो आणि तर कोणत्याही टीमला ॲडजस्ट केलं जाईल नाही. वेळेत या आणि वेळेत खेळ करा अन्यथा आपल्याला पेनलाइज केलं जाईल. धन्यवाद. नक्कीच प्रत्येक गावामध्ये स्पर्धा चालू आहे प्रत्येक गावामध्ये कुठला कार्यक्रम असतो ते मात्र सांगतात आमच्यापर्यंत पोहोचवतात आयोजक मात्र त्यांना सहकार्य करतोय आणि या ठिकाणी काय पाहायला भेटतंय त्रिफलाचित दांडी गोल फलंदाज गोल काय गोलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. या 12 चेंडू मध्ये 16 धावा या संघाला गोला करून द्यायच्या नाहीयेत या रोखायचेत आणि यासाठी मला गोलंदाजी दिल्या. पहिल्या चेंडूवर मात्र विकेट उडवली होती पण त्या ठिकाणी झेल सुटला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली पुन्हा स्ट्राईक येतो फलंदाज आला आणि त्याची दांडी गोल करतोय. लाजवाब गोलंदाजी. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत 3 चेंडू मध्ये 2 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केला. नक्कीच मुरबाड परिसरातील एक प्रसिद्ध गोलंदाज अष्टपैलू खेळाडू पंचाच्या भूमिकेमध्ये असलेले आमचे कैची उर्फ भावड्या नक्कीच आम्हाला म्हणलं की यंगस्टर खेळाडूंचा क्रेज आलाय आता मात्र मुरबाडमध्ये यंगस्टर खेळाडूंना घेऊन खेळतात पण ते छोटे आहेत ना पण मोठे आहेत. आता पुढील फलंदाज हारेश काय गोलंदाजी करतात. पुढचा चेंडू हारेशच्या लॉट मध्ये दिला त्याला पार्किंग लॉट मध्ये पाठवला. जसा दिसतो तसाच मारतोय. सकाळी मात्र 4-5 भाकरी जास्तच खाऊन आलाय. कचकी हाणलाय षटकार. आता चौथा चेंडू स्पर्श करत असताना आरच्या बाड्यामधून षटकार आला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. पाहूया हा कुठे लांडवतोय. क्षेत्ररक्षकाची झालेली चुकी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जीवनदार भेटते फलंदाजाला कारण की जो फलंदाज आला स्ट्राईक वर त्यांनी षटकार मारल्या लगेच त्याला पुढच्या चेंडूवर मात्र बाद करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला होता. झेल उडाला होता पण थोडीशी फिल्डिंग मध्ये चुका पाहायला भेटला आणि तो मात्र झेल होऊ शकला नाही पण त्यावर मात्र एकच धाव घेतली. धावसंख्या स्कोअर बोर्डवर विचार केला आता 38 धावा 7 चेंडू 7 धावांची गरज आणि हा चेंडू मात्र अप्रतिम चेंडू टाकलाय. लाजवाब चेंडू निर्धाव चेंडू एक मोठा फटका सोडला असता तर नक्कीच चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी पण चांगला नक्कीच स्टार्ट करून दिला. आता मात्र 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये करायचे धावा 7 6-7 समीकरण आहे. नक्कीच हारेश एक चांगला फलंदाज आहे आणि हारेशाने आल्याला स्वागत केलं गोलंदाजाचं आणि आता 7 धावांची गरज आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कोण येतो ज्याने तिसरं षटक टाकलं फक्त 5 धावा दिल्या 2 गडी बाद केलं होतं असा भागवत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर या ठिकाणी रोहित शर्मा स्टँड कडून पाहायला भेटतोय आणि आता समीकरण आहे 6 चेंडू 7 धावा.
पहिला चेंडू रिव्हर्सचा डेंग गेला या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात एक धाव पाहायला भेटते. एकच धाव या स्पर्धेमध्ये विचार केला मित्रांनो नक्कीच तुम्हाला 2 रिव्ह्यू दिले जातील. फक्त तुम्हाला लेग बिफोर साठी रिव्ह्यू नाही, तुम्ही बाकी कशासाठी सुद्धा रिव्ह्यू घेऊ शकता. हा सॉरी कटआउटला नाही, कारण की अल्ट्रा टच आपल्याकडे नाहीये. कटआउटला तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाहीयेत. पुढचा चेंडू 5 मध्ये 6 करायचे. हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने फटका सुरेख आहे, पण त्या ठिकाणी लागला हा झटका झटका झटका. आईन मुमेंटला लाजवाब खेळ टिपलाय. काय गोलंदाजी करतोय भागवत. आता समीकरण आहे उर्वरित चेंडू टाकायचे 4 आणि 4 चेंडू मध्ये करायचे 6 धावा. जाऊया डीजे ऑपरेटर कडे, एक संधी डीजे ऑपरेटर देऊया. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपल्याला पाहायला भेटेल न्यू आणि वृत्ती. काही म्हणतात क्रिकेटमध्ये मी निवृत्ती घेतो, ही मॅच हारली, पण तसा नाही. हा निवृत्ती आला मॅच जिंकवण्यासाठी. हा निवृत्ती घेणार नाही, मॅच जर जिंकवली तर. हा पुढचा चेंडू हो हो या ठिकाणी अप्रतिम चेंडू होता. नक्कीच निवृत्ती याला सुद्धा मात्र समजून दिला नाही. पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात. जय गावदेवी खानिवडे संघाचे सर्व यांच्याकडून भागवत जर ही मॅच जिंकून दिली ना तर त्याला 300 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच म्हणजे हे 300 घरून घेतले 200 मशाच्या यात्रेला जाईल. झकास काम होईल. भागवत ही मॅच जिंकून दे भावा. पाहूया पुढचा चेंडू स्ट्राईक एंड ऑफ फलंदाज हरीश. हा चेंडू यार्कर लाईनचा चेंडू होता, फटका सजवलाय. स्ट्रेट ड्राईव्ह फटका जातोय. 4 धावांसाठी चौकार आला. धन्यवाद. समीकरण पहा मित्रांनो, आता चेंडू आहेत 2 आणि धावा करायचे 1. 2 चेंडू 1 धाव. नक्कीच जिंकवलं तर कर्णधाराकडून सुद्धा 500 आहेत. पण पाहूया 1 धावेची गरज आहे आणि स्ट्राईक एंडला बाहुबली आहे हरीश. नक्कीच थोडीशी फिल्डिंग मध्ये संघाचा कमतरता पाहायला मिळाली, पण काय 2 चेंडू 1 धाव आहे. पाहूया हरीश मात्र मैदानाच्या आतमध्ये. सेन्सिबल क्रिकेट, अनुभवी क्रिकेट काय आहे ना ते मात्र हरीशला माहित आहे. आणि मात्र हरीशच्या बाटीतून आलेले 1 षटकार 1 चौकार आणि हा 1 चौकार मॅच विनिंग शॉट त्याच्या बाटीतूनला चांगली कामगिरी. अशा प्रकारे 2 संघाच्या माध्यमातून अप्रतिम मॅच झाली. भागवतने मात्र इम्प्रेस केले या स्पर्धेमध्ये, पण शेवटच्या मोमेंटला ही मॅच मात्र गमावावी लागली टीम खानिवरे संघाला. नक्कीच हाडलं खानिवरे संघ